ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रमोद सावंत यांच्या सरकारने आयोजित केलेला हा श्रीमान रवी सीताराम नाईक यांची शोकसभा मध्ये उपस्थित भारताचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, आपल्या गोमंतकाचे लाडके मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी, वेगवेगळे मंत्री, हे सगळे नेते स्वामीजींकडे यायचे. आमचा संप्रदाय श्री किंवा हे आमचं दत्तपद्मनाभ पीठ तसं खूप कर्मकांड करणारं नाही. आमचे ब्रह्मानंद स्वामीजी हे धर्मनिष्ठ होतेच, त्याचबरोबर ते देशनिष्ठ आणि समाजामध्ये देशासाठी समर्पित लोक. गेला सगळ्यांची मनं कशी हल्ली, प्रत्येक जणाला वाटलं की या नेत्याच्या अंत्यदर्शनावा जावं, असं नेतृत्व असावं. जाती पाती धर्म कसल्याच्या सगळ्याच्या म्हणजे सगळ्या पार्ट्यांमध्ये तो होता, सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये तो होता. स्त्री पुरुष याही पलीकडे जाऊन रवींनी काम केलं आणि तो हा रवी आज आम्ही सर्वजण त्यांच्या प्रेमापोटी इथे आलेले आहोत. मला वाटतं शोकसभेच्या सुद्धा रेकॉर्ड ब्रेक होतील. आत्ता आम्ही सगळेजण कदाचित या शोकसभेला प्रत्येक व्यासपीठावरती रवी गेल्यापासून त्याची चर्चा चालू आहे. आम्ही सामान्यातल्या सामान्य लोकांकडे जोडलेले आहोत, त्यामुळे लोकांकडून जो स्वर येतो तो हाच येतो की सगळ्यांच्या डोक्यात रवी अजूनही आहे आणि तो तसाच राहील. जाता जाता एवढंच सांगतो, आज स्वर्गातला जो देव इंद्र आहे तोही कदाचित तेच सांगायला आलेला असेल. तो स्वर्गामध्ये नाही आहे, आज देवेंद्र जिथे आहेत त्या लोकांमध्ये तो इथे वास करतो आहे. त्यामुळे देवेंद्रजी स्वर्गाचा राजा आज आपल्याला काय सांगतो आहे आपण जरूर ऐकायला पाहिजे. मला खात्री आहे केंद्र सरकार आणि आपल्या प्रमोद सावंतजींचं सरकार त्यांची नक्की दखल घेतील आणि रवी सीताराम नाईक यांना जशी श्रद्धांजली अभिप्रेत आहे ती त्यांना नक्की मिळेल, यात मला कुठेही दुमत वाटत नाही. जय सीताराम.